आजपासून नवीन वर्षाची सुरुवात होते आणि हे नवीन वर्ष अनेक अर्थांनी महत्त्वाचं असणार आहे, कारण या सगळ्या येणाऱ्या वर्षामध्ये हे निवडणुकांचं वर्ष देखील असणार आहे आणि याच सगळ्यावर राजकीय नेते मंडळीचा या सगळ्यावर संकल्प काय आहे या वर्षीचा हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करतोय। आणि माझ्यासोबत आत्ता आहेत जयंत पाटील, बोलूयात त्यांच्याशी। साहेब, काय सांगाल, काय संकल्प आहे नवीन वर्षाचा? नवीन वर्षाच्या पहिल्यांदा महाराष्ट्रातल्या जनतेला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। नवीन वर्षात राज्यातली जनता आणि पददलित या सर्वांना हे नवीन वर्ष भरभराटीचे, उत्साहाचे आणि आनंदाचे जावं अशी शुभेच्छा मी देतो। खरं तर हे वर्ष निवडणुकांचं असणार आहे, काय संकल्प नेमका तुमचा या निमित्तानं? नाही, शेवटी प्रत्येकजण निवडणुका जिंकण्यासाठीच प्रयत्न करत असतो। त्यामुळे लोकसभेच्या निवडणुका, विधानसभेच्या निवडणुका आम्हाला अपेक्षा आहे की महाराष्ट्रात आमची भूमिका लोक मान्य करतील आणि या महाराष्ट्रामध्ये एक चांगलं राज्य निर्माण करण्यासाठी किंबहुना चांगलं राज्य चालवण्यासाठी जनता आम्हा सर्वांना आशीर्वाद देईल। खरं तर संजय शिरसाट यांनी एक काल दावा केला की तुमच्यामुळे अजित पवारांचा सगळा शपथविधी तो रखडलेला होता, अजूनही तुम्ही मनाने अजित पवारांसोबत आहात। माझं आणि ते शिरसाट यांचं कधी भाष्य नाही, त्यामुळे माझ्या मनात काय हे त्यांना कसं कळणार? त्यांनी अशी वक्तव्य करणं ते त्यांनाच तुम्ही त्याचा खोलात जाऊन प्रश्न विचारले पाहिजेत। उलट तुम्ही मला गरीबाला प्रश्न विचारताय, ते म्हणताय तर त्यांना विचारा, मला काय विचारता? काय नेमकं कारण वाटतं मग? आज तुमचा कधी संपर्क आला नव्हता किंवा तुमचं जास्त बोलणं झालेलं नसताना मग हे त्यांच्याकडून वक्तव्य? हे तुम्ही त्यांना विचारा ना, मला का विचारताय? तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे। जो बोलतो, एकाने बोललं की दुसऱ्याला जाऊन त्याच्याबद्दल प्रश्न विचारले तर त्याला मला काय माहिती त्यांचा उद्देश असं बोलण्यात काय आहे? तुम्ही त्यांना विचारा। खरं तर महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीला घेण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे, त्यावर निर्णय होत नाही आहे। मात्र दुसऱ्या बाजूला प्रकाश आंबेडकर म्हणतायत की शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, त्यांना अस्तित्वासाठी आता झगडावं लागतं आणि त्यामुळं आमचा विचार कुठंतरी त्यांना करावा लागणार। नाही, अस्तित्व या दोघांचंही मोठं आहे। महाराष्ट्रात अस्तित्वाची लढाई नाही आहे, ही विचारांची लढाई आहे आणि त्या विचारांच्या लढाईत आमच्याबरोबर कोण कोण येणार हाच प्रश्न आहे। त्यामुळं ज्यांना आमचे विचार आणि या देशातल्या सद्यस्थितीबद्दल चिंता व्यक्त करणारी परिस्थिती असेल तर त्यांना कुठल्या बाजूने जायचं ते आता त्यांनी ठरवायचं आहे। खरं तर दुसरा एक प्रश्न म्हणजे मराठा आरक्षणाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही। जरांगे पाटील अजूनही मुंबईला येण्यावर ठाम आहेत। सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत का? काय वाटतं तुम्हाला एकूणच ह्या तिढ्याबद्दल मराठा आरक्षण? मला वाटतं की आता मराठा आरक्षण अंतिम चरणात आलेलं असेल, सरकार त्याचा प्रयत्न करते। मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष आणि 2 सदस्य यांनी त्यांच्यावर विनाकारण मंत्र्यांचा दबाव आहे म्हणून त्यांनी राजीनामे दिले। आम्हाला शक्य नाही त्यांना पाहिजे तशा पद्धतीनं काम करणं असं म्हणून त्यांनी राजीनामे दिले। नवीन अध्यक्ष सदस्य नेमलेले आहेत। आता त्यांच्याकडून मराठा समाज मागासलेला समाज आहे हे सिद्ध करण्याची प्रक्रिया काही सर्वेक्षणानंतर ते करतील। ते जर झालं तर सरकार कायद्यात त्याचं रूपांतर करेल आणि त्यांना मराठा समाजाला आरक्षण देईल। आता आरक्षण असं यापूर्वी 1-2-3दा देऊन झालेलं आहे। त्यानंतर मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल लोक हायकोर्टात जातात, सुप्रीम कोर्टात जातात आणि या आरक्षणाच्या विरोधात जी भूमिका आहे ते मांडतात। त्यामुळं ते आरक्षण या सगळ्या चाळणीतनं टिकलं पाहिजे। अपेक्षा अशी आहे की मराठा समाजाने या सर्व सरकारने मराठा समाजाला आरक्षण देताना सर्व कायद्याच्या चौकटीत बसून आरक्षण द्यावं, जेणेकरून ते आरक्षण टिकेल। एका बाजूला लोकसभा निवडणूक आता काही महिन्यांवर आलेली आहे खरं तर, आणि त्याच्या आधी हा तिढा सुटेल असं वाटतं का, ज्या पद्धतीने हे सगळं सुटेल? लोकसभेच्या निवडणुका समोर ठेवूनच या आरक्षणाचा निर्णय घेतील। आमची सरकारला फक्त विनंती आहे, काय करायचं ते करा, पण गडबडीत करून चुका करू नका।
चुका केल्या तर आरक्षणाचा निर्णय होईल, लोकसभेच्या निवडणुका होतील, विधानसभेच्या निवडणुका यात निघून जातील आणि नंतर मग कधीतरी हे आरक्षण रद्द होईल. असं आरक्षण देऊ नका. रद्द न होणारं आरक्षण दिलं पाहिजे, ते डिफेंड कोर्टात करता आलं पाहिजे आणि त्यासाठी सरकारने घाई गडबड न करता मागास आयोगाच्या ने सर्व संकेत पाळून सर्व प्रोसिजर करून मग मराठा समाज मागासलेला आहे हे सिद्ध करणं आणि सुप्रीम कोर्टाने जे मुद्दे रद्द करताना मागासले पण म्हणजे मराठा समाजाचं आरक्षण रद्द करताना जे मुद्दे सुप्रीम कोर्टाने ग्राह्य धरले आणि गायकवाड कमिशनचा रिपोर्ट गायकवाड आयोगाचा रिपोर्ट रद्द केला, ते सगळे मुद्दे टाळले पाहिजेत आणि त्यासाठी सुप्रीम कोर्टात कोणी जाणार आहे हे गृहीत धरूनच महाराष्ट्र सरकारने योग्य ती पावलं उचलली पाहिजेत. खरं तर ह्या वर्षीच्या सुरुवातीच्या ह्या महिन्यामध्येच राम मंदिराचा देखील प्रतिष्ठापना 22 तारखेला होते. कसं बघता एकूणच ज्या पद्धतीनं हा कार्यक्रम होणार आहे आणि ज्या पद्धतीनं तयारी सुरू? आमच्या इथं या भागात आमचे वडील स्वर्गीय राजाराम बापू पाटील यांनी राम मंदिराची स्थापना केली. प्रतिष्ठापना मूर्तीची त्या ठिकाणी अतिशय उत्तम मूर्त्या बसवून केली. त्यावेळी आम्ही सगळ्यांनीच केली, म्हणजे त्यांचं निधन झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी केलं. आज तसेच अयोध्येला राम मंदिर उभं राहतंय याचा आम्हा सगळ्यांना आनंद आहे. पण ज्या पद्धतीनं या कार्यक्रमाचं नियोजन केलं जातंय, विरोधी पक्षांकडून आरोप केला जातोय भाजपवर की भाजप हा एक इव्हेंट आणि पक्षाचा कार्यक्रम असल्यासारखा निमंत्रण असतील किंवा इतर सगळ्या गोष्टी करतात. हे खरं आहे, परंतु अयोध्येला जो न्यास आहे त्याला जगभरातून पैसे गोळा झालेले आहेत. त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसे गोळा झालेले आहेत आणि काही जण त्याचा गैरफायदा घेतीलही, आपलंच कार्यक्रम आहे असं दाखवतीलही. पण हा रामाचा कार्यक्रम आहे आणि रामभक्त जे आहेत देशभर जगभर त्या सगळ्यांची श्रद्धा आहे आणि म्हणून अयोध्येच्या कार्यक्रमात निमंत्रण कोण देतंय, कोण काय करतंय, यापेक्षा रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होते याचा आनंद आम्हा सगळ्यांना आहे. इंडिया आघाडीमध्ये असेल किंवा महाविकास आघाडीमध्ये असेल, जागा वाटपाबाबत अजूनही गांभीर्यानं चर्चा होत नाही असं म्हणतात प्रकाश आंबेडकर. होते तसं? होईल. तिन्ही पक्ष एकत्रित बसतील. काँग्रेसच्या त्यांच्या पक्षांतर्गत दिल्लीला काही बैठका झाल्या असं मी ऐकलं. त्यामुळं या आठवड्याभरात या सर्व गोष्टी घडतील अशी मलाही अपेक्षा आहे. शेवटचा प्रश्न, खरं तर गेल्या वर्षीचं वर्ष तुमच्या पक्षासाठी महत्त्वाचं ठरलं, कारण कधी नव्हे एवढी फूट या सगळ्या पक्षामध्ये पडली. या नवीन वर्षामध्ये पुन्हा एकदा पक्ष बांधणी असेल किंवा पक्षाला हे सगळं गतवैभव प्राप्त करून देऊ शकाल काय? एकूणच नवीन वर्षाची नवी सुरुवात करायची असते, त्यामुळे 3 आणि 4 तारखेला शिर्डीला पक्षाचं अधिवेशन आहे, शिबिर आहे, 2 दिवसीय शिबिर आहे. या 2 दिवसात स्वतः माननीय शरद पवार साहेब आणि महाराष्ट्रातले मोजकेच पदाधिकारी पण मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी बोलवलेले आहेत. जे तालुका अध्यक्ष आहेत, जिल्हा अध्यक्ष आहेत, राज्य कार्यकारिणीचे सर्व सदस्य आहेत, आमचे फ्रंटलचे राज्यस्तरावरचे जे प्रमुख आहेत, असे सगळ्यांना त्या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे. काही अतिशय नामांकित विचारवंतांना त्या ठिकाणी त्यांची भूमिका मांडण्यासाठी बोलवलेलं आहे आणि 2 दिवस अतिशय उत्तम शिबिर होणार आहे आणि त्याला 2 तारखेपासूनच सगळे तिथे एकत्रित येणार आहेत. त्यामुळं मला खात्री आहे की या नव्या वर्षाची सुरुवात पुन्हा चांगली उत्तम होईल. तर पहिला पण हे होते राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील. खरं तर 2023 हे वर्ष कुठंतरी पक्षासाठी हे ठरलं असलं तरी नवीन वर्षात पुन्हा नवीन उमेदीनं हे सगळं पक्षाचं काम होईल अशा पद्धतीची एक प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिलेली आहे. जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.